कर्मचाऱ्यांच्या विषयाला किती दिवस गेले? संघर्ष हा किती दिवसाचा होता? हा संघर्ष 2015 मध्ये जेव्हा आमची 27 गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली तेव्हापासून हे सर्व कर्मचारी ज्यांनी 2003 पासून ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून जे काम करत होते ते 2015ला महानगरपालिकेत आल्यानंतर तेव्हापासून ते महानगरपालिकेमध्ये कायम करण्यासाठी सतत धडपड करत होते. त्यांची जी धडपड होती ती आमचे लाडके तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे ते सतत बघत होते. त्यांचा या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब उभे होते. तसेच आत्ता आमचे आमदार राजेश मोरे साहेब यांनी देखील मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये मेहनत घेतली आणि पाठपुरावा केला आणि ह्या सर्व कर्मचाऱ्यांना आज त्यांच्या सगळ्या या मेहनतीला यश आलेलं आहे. तसेच आज माननीय आयुक्तांनी जे ह्या कामाच्या काळामध्ये जे मयत झालेत त्यांच्या सर्व वारसांना अनुकंप तत्वावरती महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यासाठी जे आता निर्णय घेतलेला आहे त्याचं देखील आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्यांचं खूप आभार मानतो. महापौरांचं देखील खूप आभार मानतो. तसेच जे 43-44 जे कर्मचारी होते त्यांना काही शिक्षणाच्या कारणास्तव किंवा अजून कुठल्या कारणास्तव त्यांना परमनंट केले नव्हते, परंतु त्यांना देखील काही अटी शिथिल केल्या आणि त्यांना देखील कायम या महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेतलं. या सर्व निर्णयांसाठी आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब, आमचे संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील, तसेच आमचे लाडके आणि कार्यक्षम आमदार राजेश मोरे साहेब असतील यांनी खरोखर खूप प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांना यश आलं आणि आमच्या या सर्व आमचे कर्मचारी बांधव जे आहेत याच्यातले 90% कर्मचारी आमचे स्थानिक रहिवासी आहेत, भूमिपुत्र आहेत आणि ह्या कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या अनेक जमिनी रिझर्वेशनमध्ये गेल्या, अनेक त्यांचे कित्येक जणांची घरं देखील आज ग्रोथ सेंटरच्या रस्त्यामध्ये बाधित झाली. त्यांनी कुठेही या सगळ्या विकासाला कधी बाधा आणून दिली नाही आणि त्यांना आज खरोखर न्याय मिळाला. तर मी आपल्या या सर्व प्रशासनाचे आणि उपमुख्यमंत्री साहेबांचे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे आणि राजेश मोरे साहेबांचे आभार मानतो.